नमस्कार मित्रांनो, आपण साताऱ्यात थांबलो होतो आणि आपल्याला भेटायला कोण आलं तर साहिल शेठ बागल आलतं भेटायला बरं का. भेटून बरं वाटलं आणि तिथनं आपण म्हणलं आता चला मुंबईला जातो. तू बघा आलो पुढे इकडं नवले ब्रिजला बरं का. ही कारवाली बघा लय शहाणी असते ते बरं का. काय गाडीला टच झालं नाही कारण भांडत बसली होती. जाऊ द्या म्हटलं पुढं आपण खाली करून भरायला आलतो बरं का. आपल्याला माल भेटला होता बेंगलोरचा आणि एवढा मोठा स्कॅम झाला बरं का. आपली गाडी 3 वेळा भरून 3 वेळा खाली गेली का तर मशीन कुठल्याही त्यांना कळत नव्हतं लवकर. ही कोयमतूरची मशीन आपल्या गाडीत, आपली मशीन बेंगलोरची दुसऱ्या गाडीत. अरे काय म्हणले यांचं नियोजन आणि काय भरल्यावर अजून डबल उद्योग झाला. ही डबल डिलिव्हरी कळली. लय दुःख झालं पण काय करायचं, धंदा आहे चालायचं. काय आलू भरून बघा पुढं. आता चाललो तर घाट थोडा जाम लागला. आलू पुढं तसंच आपली पुण्यात एंट्री झाली म्हणता आपण पोचलो बघा पारगाव खंडाच्या घाटात. घाट उतरून निवांत आपण हॉटेलवर झोपलो बरं का. तिथनं पुढं आलो आपण पेठवडगावच्या फाट्यावर. तिथं मस्तपैकी आपल्या गाडीत भरायचं होतं आपल्याला पाणी. का तर बाबांनो बिसलेरी परवडत नाही आजकाल. पाणी बिनी गज घेतलं भरून आणि आम्हाला लागली भूक लागली. आपल्याला काही सण होत नाही आणि अंकल असल्यावर तर काय टेन्शनच घ्यायचं नाही. अंकलने आम्ही लगेच वडापाव 2 खाल्लं बरं का. आणि तेवढ्या बघतोय आमचं अंकलला म्हणलं जायचं आपल्याला पुरी भाजी खायची. म्हणलं चला आलो इकडं मस्त पुरी भाजी घेतली बरं का. आणि मस्तपैकी पोटात भाजी बघूनच पोट भरलं तर गज खाल्ली. आणि अंकलला म्हणलं आता आपण जाऊया. पण अंकल ना आपल्याला लय वैतागलं होतं का तर आपण सारखं थांबत होतो आणि अंकल म्हणत होता गाणं आपल्याला लवकर जायचं पुढं चल. मग काय आम्ही आलो पुढं बॉर्डरवर. अंकलनं बॉर्डरवाला पैसे दिले. अंकलनं आपल्याला इशारा केला गाणा निघ आता. गाणा निघ म्हणल्या थांबतोय. गाणा पुढं आला हातरगेच्या टोल नाका पास करून हॉटेलवर लक्ष्मी बघतो तर काय आमचं विजो अण्णा गाठ पडला. विजो अण्णा गाठ पडल्या विजो अण्णा म्हणलं जेवण द्यावं लागतंय तुम्हाला. विजो अण्णा म्हणला तुझ्यासाठी जेवण काय आहे जेवण गच खान गच राहा. मग विजो अण्णाला म्हणलं आम्ही येतो. विजो अण्णाची गाडी भरली होती बरं का मुंबईचा माल. आणि आम्ही निघालो आता पुढं आलो आपण बेळगावजवळ बरं का. ही बेळगावच्या मागं बघा मस्तपैकी रोडचं काम सगळं संपलंय. बेळगाव पास झालंय विधान भवन. ते बघा कसलं भारी दिसतंय. पुढं वरंगळीला आपली गाडी 80-90 पळत होती. गाणं हळून नाही तर असा कार्यक्रम होईल आपला. अंकल बघा कसं एका रेष टाप चाललंय. पुढं आलो आम्ही हॉटेलवर बरं का संध्याकाळी. निवांत जेवलो आणि सकाळी उठून आम्ही आपलं आता निघाला बघा डुगू पुढं आलो. चित्रदुर्गाचा टोल नाका पास झाला बरं का. आणि आज आरटीवाला वगैरे काय थांबला नव्हता. आणि आयशरवाल्याचा सेंटर बोर्ड गेलता. एवढा वाकडा चालत होता ना मला लागा टेन्शन लय आलतं. असू द्या म्हणलं टेन्शनचं आपल्याला काय नाही. पोटाला खायचं पोट भरून मस्तपैकी खाल्ला बरं नाश्ता. अंकलनं थोडंच खाल्लं. आपण काय सुट्टी देत नाही खातो. ह्या गाड्याचा भासतोय बा कसा काय लागा डोसा आणि काय. पुढं आलो मस्त पंपावर गाडी लावली. भात शिजत टाकला. अंकल म्हणलं घाल मला भात नुसता. अंकल एवढ्यावरच खावा राव चांगला झाला होता भात बरं का. अंकलनं पोट भरून खाल्ला. मी पण खाल्ला. संध्याकाळी उठून मस्तपैकी झाल्यावर गाड्या धुतल्या. आणि अंकलला म्हणलं चला आता आपण गाडीत मस्तपैकी डिझेल भरून घेतलं. आणि अंकलला म्हणलं चला आता पुढं आलो. संध्याकाळी झाली होती. आता संध्याकाळी जेवण केलं पाहिजे. अंकलनं पार्सल आणलेलं जेवण वगैरे केलं. आता परत भेटू. धन्यवाद नेक्स्ट ब्लॉगमध्ये.